या घटनेमुळे अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। ही घटना पाहिल्यावर अक्षरशः तुम्हाला सुद्धा धक्का बसेल। आता अशा घटना हळूहळू महाराष्ट्रामध्ये प्रचंड वेगाने वाढणार आहेत। आणि असं काय झालं, अक्षरशः मुलगी त्या मुलालाच बघायला गेली होती आणि पुढे असा भयंकर प्रकार घडला, तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता यापूर्वी तुम्ही कधीच ऐकलं नसेल की एखादी मुलगी चक्क मुलाला बघायसाठी गेलेली आहे, कारण की लग्नाच्या बोलणीसाठी ती चक्क मुलाकडे गेलेली आहे आणि बघण्याचा कार्यक्रम चक्क मुलीनेच पार पाडला, असं तुम्ही कधीच ऐकलं नसेल। परंतु अशी घटना घडलेली आहे। अक्षरशः ही घटना संपूर्ण काय आहे आणि या घटनेमध्ये असं काय घडलं होतं ते आज आपण बघणार आहोत। एकीकडे मुलांचे लग्न होत नाहीत, अनेक तरुण वर्ग जो आहे तो बिन लग्नाचा अजूनपर्यंत आहे, कारण की अनेक जणांकडे नोकरी नाही, काहींकडे नोकरी आहे तर मुली देत नाही, तर काहींकडे व्यवसाय आहे तरीसुद्धा त्यांची लग्न होत नाहीत। अतिशय शिकलेली मुलंसुद्धा आज पडीक आहेत आणि त्यांची लग्न होत नाहीत। म्हणूनच लग्नाचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। मुलांची आता 40-40 वर्ष वय झालेली आहे तरी सुद्धा त्यांचं लग्न होत नाही। मग सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे खाणी गावात देशमुख कुटुंबाच्या घरात आज सकाळपासून लगबग सुरू होती। आता लगबग कसली तर बघण्याच्या कार्यक्रमाची, पण गंमत अशी होती की आज मुलगा अर्णव वय वर्ष 25 याला मुलगी संजना वय वर्ष 27 पाहण्यासाठी येणार होती। म्हणजे चक्क या घटनेमध्ये मुलाला मुलगी पाहायला येणार होती। महाराष्ट्राच्या या मातीत जिथे शतकानशतके मुलगा मुलीला बघायला येतो तिथे आजही उलटी गंगा वाहत आहे। आणि त्या उलट्या गंगेचं कारण तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळेच अशा उलट्या गंगा ज्या आहेत त्या आता वाहणारच आहेत इथून पुढे। आता ही उलटी गंगा अर्णवच्या आईने सौ माधवी देशमुख यांनी स्वतःच्या प्रगतशील विचारातून सुरू केली होती। पुरुषानेच कमावलं पाहिजे आणि स्त्रीनेच घर सांभाळावं, हे दिवस आता गेले। दोघांनाही समान संधी मिळाली पाहिजे। मग ती लग्नाच्या पहिल्या भेटीची का असेना हे त्यांचे मत होते, पण पुढे असं काय घडेल असं त्यांना वाटलं नव्हतं। आणि या घटनेमध्ये पुढे काय असं होईल, म्हणजे त्यांच्यासोबत नक्की काय झालेलं आहे आणि हे प्रकरण कुठे गेलेलं आहे हे तुम्हाला शेवटी बघावंच लागेल। मग अशी घटना तुम्ही या अगोदर बघितली नसेल, परंतु महाराष्ट्रामध्ये अशा घटना आता वाढतच जाणार आहेत, कारण की परिस्थितीच महाराष्ट्राची तशी झालेली आहे। अनेक मुलांकडे जॉब नाही, त्याचबरोबर मग अनेक लोकांकडे पैसा आहे तर त्यांना मुलीसुद्धा मिळणं आता मुश्किल झालेलं आहे। आता सकाळचे 9 वाजले आणि अर्णवने आईला दिलेला फिक्कट पिवळ्या रंगाचा कॉटनचा कुर्ता आणि जीन्स घातली होती। त्याचे केस व्यवस्थित त्याने विंचरले, पण चेहऱ्यावर एक संमिश्र भाव होता, एक प्रकारची उत्सुकता आणि थोडासा तणाव। अर्णव, अजून तयारी झाली नाहीस का? त्याचं पथक थोड्याच वेळात इथे येईल। माधवीताई लगबगीने स्वयंपाकघरातून बाहेर आल्या। आई, पथक काय? मी काय युद्धात चाललोय आहे काय? आणि प्लीज त्यांना सांगायचं नाही मी इतका तयार होऊन बसलोय म्हणून, अर्णव हळू आवाजात म्हणाला। अरे बाबा, पथक नाही तर काय म्हणू? त्यांच्या बाजूने संजनाने आई वडील, एक काका आणि ती स्वतः ती पाहणारी आहे, त्यामुळे तिचा मान मोठा, नीट वाग, त्यांच्यासमोर मोबाईलवर गेम खेळायचा नाही किंवा वाटेल तसं बसायचं नाही। माधवीताईंनी त्याला सूक्ष्म सूचना दिली। अर्णवने कपाळावरच हात मारला। आई, तू मला लहान मुलासारखं काय सांगतेस? आणि मी काय मुलगी आहे का नीट वाग म्हणून सांगते आहेस? असं अर्णव मग म्हणाला होता। अर्णव, इथे तूच होममेकर होणार की नाही? संजना MBA झालेली आहे आणि तिची स्वतःची स्टार्टअप कंपनी आहे। तिचं ऑफिस तिच्यासाठी 24 तास उघडं असतं, त्यामुळे घर कोण सांभाळणार? मग तू वागणे तिच्या अपेक्षांप्रमाणे असावे लागणार। अर्णव गप्प झाला। आईच्या या विचारांचा त्याला अभिमान होता, पण आज तो प्रत्यक्षात जगताना थोडासा बावरला होता। आता दारावरची बेल वाजली। माधवीताईंनी दार उघडले आणि हसत मुखाने संजनाच्या कुटुंबाला आत घेतले। आणि मग घटना पुढे तशी घडली। माधवीताईंनी दार उघडले आणि हसत मुखाने संजनाच्या कुटुंबाला आत घेतले। आता संजना ही आतमध्ये आली। तिचे केस व्यवस्थित बांधलेले आणि डोळ्यांमध्ये एका उद्योजकाचा आत्मविश्वास दिसत होता। तिच्या चेहऱ्यावरची गंभीरता तिच्या लग्नाच्या गांभीर्याबाबत बोलत होती। सगळे सोफ्यावर बसले, औपचारिक गप्पा सुरू झाल्या। मग माधवीताईंनी अर्णवकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच इशारा केला। आता तो क्षण आला जे महाराष्ट्रात यापूर्वी कधीच घडलं नव्हतं, असा क्षण तिथे मग झाला। अर्णव उठला आणि थेट किचनमध्ये गेला। त्याने चांदीच्या ट्रेमध्ये 2 काचेच्या ग्लासात पाणी घेतले आणि तो हळूच परतला। त्याच्या हातातील ट्रे किंचित थरथरत होता। संजनाच्या समोर येऊन तो थोडा खाली वाकला आणि ट्रेमधील एक ग्लास तिच्या समोर ठेवला।
संजनाने पाणी घेतले. तिचे डोळे अर्णवच्या चेहऱ्यावर स्थिर होते, जणू ती त्याच्या आत्मविश्वासाचा आणि नम्रतेचा अभ्यास करत होती. माझं नाव अर्णव देशमुख. अर्णवने हळू आवाजात स्पष्टपणे स्वतःची ओळख सांगितली. त्याचे बोलणे असे होते जणू तो पहिली ओळख करून देण्याची सरावानेच तयारी करून आला होता. संजनाने पाणी प्यायले आणि ग्लास ट्रेमध्ये ठेवला. अर्णव, आम्हाला कळलं की तू होम सायन्समध्ये मास्टर केला आहेस आणि तुला बेकिंगची खूप आवड आहे, खरं आहे का? संजनाच्या आईने प्रश्न केला. हो काकू, खरं आहे. मी एक उत्तम बेकर आहे आणि स्वयंपाकघराची व्यवस्था ठेवण्याची मला आवड आहे, अर्णवने विनम्रपणे उत्तर दिले. संजनाने शांतपणे अर्णवकडे बघितले आणि मग ती आईवडिलांना म्हणाली, मला अर्णवशी थोडं बोलायचं आहे आणि तेही एकट्यानं बोलायचं आहे. सगळे हसले. माधवीताईंनी अर्णवला इशारा केला. अर्णव आणि संजना हॉलच्या एका बाजूच्या शांत ठिकाणी गेले. आता अर्णवच्या इंटरव्ह्यूची वेळ होती, म्हणजेच की आता ती अर्णवला प्रश्न विचारणार होती. आणि असे काय प्रश्न विचारणार होती मग ते तुम्ही पुढे पहा. आणि असं महाराष्ट्रात यापूर्वी कधीच घडलं नव्हतं, त्या या केसमध्ये घडलेलं आहे. हॉलच्या एका शांत कोपऱ्यात अर्णव आणि संजना एकमेकांसमोर बसले होते. अर्णव अजूनही थोडासा बुजलेला होता, तर संजनाचे डोळे थेट आणि भेदक होते. ती एका व्यवसायासारखी, म्हणजेच बिझनेस प्रोफेशनल च्यासारखी वागत होती. ती आपल्या भावी होम मॅनेजरचा इंटरव्ह्यू घेत होती. संजनाने संभाषणाची सुरुवात केली. अर्णव, ती म्हणाली. आवाज शांत पण गंभीर होता अर्णवचा. ती म्हणाली, माझी कंपनी टेक उत्कर्ष माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. माझ्याकडे आठवड्याचे 6 दिवस, दिवसाचे 12 ते 14 तास ऑफिससाठीच असतात. कधीकधी मला परदेशातही जावं लागतं. तुला माहीत आहे का स्टार्टअपची लाईफ कशी असते? अर्णवने मान हलवली. हो, मला कल्पना आहे. मग माझा पहिला प्रश्न हाच आहे. संजनाने दोन्ही हात जोडले आणि त्याला विचारले, माझ्या या कामाच्या वेळा आणि अपेक्षांमुळे तुझ्या कौटुंबिक जीवनाच्या गरजा पूर्ण होणार नाहीत, हे तुला मान्य आहे का? म्हणजे माझ्या येण्या जाण्याचा आणि घराबाहेर राहण्याचा काहीही निश्चित वेळ नसेल. हा प्रश्न सहसा मुलगी मुलाला विचारते, पण आज चित्र वेगळेच होते. अर्णवने क्षणभर विचार केला. संजना, मी होम सायन्समध्ये मास्टर केले. घर आणि कौटुंबिक व्यवस्थापन म्हणजेच फॅमिली मॅनेजमेंट हा माझा अभ्यासक्रम आहे. मला हेही माहीत आहे की तू जे काम करत आहेस ते केवळ पैसा कमवण्यासाठी नाही, तर तुझ्या पॅशनसाठी आहे. मला तुझ्या कामाचा पूर्ण आदर आहे. तो थांबला आणि हसला. आणि हो, माझा या कामाच्या वेळांना पूर्णपणे पाठिंबा आहे. आणखी एक प्रश्न जो खूप महत्त्वाचा आहे, संजना म्हणाली. भविष्यात लहान बाळ झाले तर त्याची मुख्य जबाबदारी कोण घेणार? साहजिकच अर्णव म्हणाला, मीच घेणार. मला मुलांना शिकवायला आणि त्यांची काळजी घ्यायला आवडते. मी घरी राहून हे काम व्यवस्थित करू शकेन. मला खात्री आहे की तू तुझ्या कामातून बाळासाठी पुरेसा भावनिक वेळ म्हणजेच क्वालिटी टाईम नक्कीच काढशील. महत्त्वाचे हे आहे की आपण दोघेही एक टीम म्हणून आयुष्य जगू. आणि हो, पार्टनर लिव्ह घेण्याचा माझा काही विचार नाही, कारण मी तर 24 तास घरीच असणार आहे. त्याच्या या विनोदाने संजना हसली. तिने उसासा सोडला आणि म्हणाली, अर्णव, मला आज पहिल्यांदा भेटून खूप आनंद झाला. तू माझ्या अपेक्षांपेक्षा अनेक पटीने चांगला आहेस. मला वाटले होते की मी इतक्या आधुनिक विचारांचा माणूस महाराष्ट्रात शोधू शकेन की नाही. अर्णव आनंदाने चमकला. धन्यवाद संजना, मलाही तुझ्याशी बोलून खूप चांगले वाटले. आता मग पुढे लग्नाची तयारी करूया, असं मग त्यांचं तिथे संभाषण चालू झालं.